हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत 30 जानेवारीचं करंट अफेअर. चला तर मग सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, प्रजासत्ताक दिनचे परेड जे झाले होते 2026 मध्ये त्याच्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या श्रेणीत कोणत्या राज्याचा चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या श्रेणीमध्ये. ठीक आहे. आन्सर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राने पहिला नंबर पटकावलेला आहे 2026च्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या श्रेणीमध्ये. आणि थीम होती गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरुवात केलेल्या गणेशोत्सवाचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व दर्शवण्यात आले आहे. 2025 मध्ये उत्तर प्रदेशाचा प्रथम क्रमांक आला होता. ठीक आहे. इतर काही माहिती पाहू, जे की एम-पी-एस-सी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरते. तर सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी म्हणजे आर्म्ड फोर्सच्या बाबतीत पाहिलं, तर भारतीय नौदल जे आहेत त्यांचा प्रथम क्रमांक आला आहे. सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी पाहिली तर सी-ए-पी-एफ ऑक्झिलरी म्हणजे दिल्ली पोलीस यांना सर्वोत्कृष्ट तुकडी म्हणून सन्मान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट मंत्रालयाचं चित्ररथ बघितलं तर सांस्कृतिक मंत्रालय आहे. विषय होता वंदे मातरम, एक राष्ट्राच्या आत्म्याचे हक्क. म्हणजे हे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाले म्हणून हे त्यांनाच भेटणार होतं सर्वोत्कृष्ट मंत्रालय चित्ररथ. ठीक आहे. आणि लोकप्रिय आता हे सगळे गव्हर्नमेंटचे आकडे आहेत आणि लोकप्रिय प्रसंगी म्हणजे तिथं लोकपसंती श्रेणी जी असते ती वोटिंग केली जाते. त्याच्यामध्ये गुजरात राज्याचा चित्ररथाला भेटले आहे आणि त्यांची थीम होते वंदे मातरमचे स्वदेशीचे मंत्र. त्यांना प्रथम क्रमांक दिलेला आहे. कशामध्ये चित्ररथ पब्लिक चॉईस म्हणून. पॉप्युलर चॉईस म्हणजे तिथं वोटिंग केली गेली त्याच्यावरून. पुढचा प्रश्न आहे, पॅरिस हवामान करारातून दुसऱ्यांदा अधिकृतपणे बाहेर पडणारा जगातील एकमेव देश कोणता ठरला? तर याचं उत्तर आहे अमेरिका. हा दुसऱ्यांदा पॅरिस करारातून बाहेर पडला आहे. जो की पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट जे आहे याच्यातून. याच्या आधी जेव्हा ट्रम्प सरकार होतं तेव्हा पहिल्यांदा बाहेर पडले होते हे आणि दुसऱ्यांदा हे आता सुद्धा ट्रम्प सरकार आल्यानंतरच बाहेर पडण्यात आले. राष्ट्रपती ट्रम्प यांनी 27 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेला दुसऱ्यांदा करारातून बाहेर काढले आहे. अमेरिका आता युनिसेफमधूनही बाहेर पडण्याची प्रक्रिया करत आहे. आपल्याला एम-पी-एस-सीच्या बाबतीत महत्त्वपूर्ण बघितलं तर असे क्वेश्चन पडू शकतात या टॉपिकवर, की कोणत्या देशाने दुसऱ्यांदा माघार घेतली आहे? तर ही अमेरिका. आणि पॅरिस कराराचा मूळ आधार काय आहे? तर युनिसेफ याची स्थापना झाली होती 1992 मध्ये रिओ अर्थ समिटमध्ये. 2026 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष कोण होते? हे बघा, हे ट्रम्प. पहिले जेव्हा ट्रम्प सरकार तेव्हाच ते बाहेर पडले होते. आता आले तेव्हा त्याच्यामुळं ते बाहेर आले. तिसरा प्रश्न आहे, केरळ सरकारने कोणत्या सूक्ष्मजीवाला अधिकृतपणे राज्य सूक्ष्मजीव, लक्षात घ्या, राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केला आहे? राज्य सूक्ष्मजीव. आन्सर आहे बॅरिस बॅसिल सबटिलिस. हे सूक्ष्मजीव आहे. याला केरळ सरकारने अधिकृतपणे राज्य सूक्ष्मजीव याचा दर्जा दिला आहे. त्याच्याबद्दल थोडी माहिती पाहू आपण. केरळ हे असं पाऊस उचलणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. लक्षात घ्या, भारतातील पहिले. हा एक फायदेशीर प्रोबायोटिक जीवाणू आहे असून तो आरोग्य आणि शेतीसाठी उपयुक्त आहे. ठीक आहे. आता आपण एक्झाम की काय आहे या या करंट अफेअरच्या मुद्द्याचं महत्त्व, जो कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारे पहिले राज्य कुठले आहे? तर केरळ. सूक्ष्मजीवाचे नाव बॅसिलस सबटिलिस. लक्षात असू द्या. अवांतर माहिती बघितली तर महाराष्ट्राचा राज्य पाखरू बघितले तर ब्लू मॉर्म हा आहे. आणि अशाच प्रकारे आता राज्याने सूक्ष्मजीवांची निवड करण्याची सुरुवात केली आहे, ज्यामध्ये केरळ अग्रगण्य ठरला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष अधिकृतपणे कृषी वर्ष ॲग्रीकल्चर इयर म्हणून घोषित केलं आहे?
2026 हे वर्ष अधिकृतपणे कृषी ॲग्रीकल्चर इयर म्हणून घोषित केलं आहे. याचा आन्सर आहे मध्य प्रदेश. ठीक आहे. पुढे बॅकग्राऊंड पाहूया आपण. मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल भुईभाई पटेल यांनी ही घोषणा केली. राज्याचे कृषी बजेट 2002 मधील 6 कोटी रुपये वरून आता 27 कोटी रुपयापर्यंत पुढे गेले आहे. एम-पी-एस-सीसाठी हे विशेष लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की मध्य प्रदेश हे कृषी आणि संलग्न क्षेत्राचे बजेट 2002 ते 2003 मध्ये केवळ 6 कोटी होते आणि 2024-25 मध्ये हे बजेट वाढून 27,000 कोटी रुपयापेक्षा जास्त झालेलं आहे. 27,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त. क्विक फॅक्ट पाहूया आपण मध्य प्रदेशची. याची राजधानी पाहिली तर भोपाळ आहे आणि याचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आहेत. राज्यपाल मुंगीभाई पटेल हे आत्ताच आपण पाहिले आणि या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाची टीप बघितली तर मध्य प्रदेश हे भारतातील सोयाबीन आणि कडधान्य उत्पादनात अग्रगण्य राज्य आहे. त्यामुळे कृषी वर्ष ही घोषणा राष्ट्रीय कृषी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. ठीक आहे. मध्य प्रदेश हे भारतातील सोयाबीन आणि कडधान्य उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. लक्षात असू द्या हे. सोयाबीन आणि कडधान्य या बाबतीत. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या सूचीत समाविष्ट झालेल्या ओडिशाच्या उद्दिष्ट डायमंड ट्रँगलमध्ये खालीलपैकी कोणत्या स्थळाचा समावेश आहे? क्वेश्चन लक्षात आला? युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या सूचीत समाविष्ट झालेल्या ओडिशाच्या बुद्धिस्ट डायमंड ट्रँगल मध्ये खालीलपैकी कोणतं स्थळ समावेश नाही आहे? नाही, लक्षात घ्या. 3 पैकी 3 ट्रायंगल म्हणजे हे 3 समावेश आहेत आणि त्याच्यापैकी एक नाही. असं असं आहे या क्वेशनचा आन्सर आहे. म्हणजे खालच्यापैकी 3 आहेत, एक नाहीये. तर ते कुठलं नाहीये हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. त्याचं उत्तर आहे रांची. हे 2 आहेत. रत्नागिरी, उदयगिरी, ललितगिरी. पुढे थोडंसं बॅकग्राऊंड पाहू आपण या क्वेशनचं. रांची हे मध्य प्रदेशमध्ये आहे. ओडिशाचे डायमंड ट्रायंगल रत्नागिरी, उदयगिरी आणि ललितगिरी या 3 बौद्धिक मठांनी बनलेला आहे. ठीक आहे. हे 3 बौद्धिक मठ आहेत. लक्षात असू द्या. ते पण ओडिसाचे. ओडिसामध्ये कोणार्क सूर्य मंदिर आणि पुरीचे जगन्नाथ मंदिर हे आधीच प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत. लक्षात असू द्या. हे अतिशय प्राचीन मंदिर आहेत आणि पर्यटन स्थळ आहेत ओडिसाचे. आता या बौद्ध वारसामुळे ओडिशाच्या सांस्कृतिक पर्यटनात जागतिक स्तरावर अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 500 एकेरी म्हणजे सिंगल्स सामने जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू कोण ठरली आहे? किती सिंगल्स खेळले आहेत? 500. ठीक आहे. आणि कोण आहे ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू? ठीक आहे. तर आहे पी.व्ही. सिंधू. सिंधूने या इंडोनेशिया मास्टर्स 2 बघा शेवटचं जे आहे ना, तेव्हा 500 सिंगल्स तिने जिंकले आहेत. तर तेव्हा शेवटची मॅच होती, की इंडोनेशिया मास्टर्स 2026 मध्ये गाठला. ठीक आहे. अशी कामगिरी करणारी ती जगातील 6वी महिला आहे आणि भारतातील पहिली. तिला 2020 मध्ये पद्मभूषण मिळालेले आहे. लक्षात असू द्या, हा पण क्वेश्चन असू शकतो, की पी.व्ही. सिंधूला कधी पद्मभूषण मिळालेलं आहे? तर ते 2020 मध्ये मिळालेलं आहे पद्मभूषण. ठीक आहे. एम-पी-एस-सीसाठी असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. संभाव्य क्वेश्चन आलेले आहेत, की 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय कोण? आन्सर आहे पी.व्ही. सिंधू. बी-डब्ल्यू-एफ अथलेटिक्स कमिशनची अध्यक्षा पण आहेत पी.व्ही. सिंधू. त्याच्यामुळे तिथे हा पण क्वेश्चन असू शकतो. बी-डब्ल्यू-एफ अथलेटिक्स कमिशनचे अध्यक्ष पण पी.व्ही. सिंधूच आहेत. पद्मभूषण पुरस्काराचे वर्ष 2020. लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन आहे. भारतात हुतात्मे दिन दरवर्षी 30 जानेवारीला कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो? कुठला? हुतात्मे दिन. ठीक आहे. कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो? तर आहे महात्मा गांधी. आपल्याला माहीत पाहिजे, की हा दिन महात्मा गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. 30 जानेवारी. 30 जानेवारीलाच महात्मा गांधी यांचा नथुराम गोडसे यांनी खून केला होता. तर आपण पुढे पाहू याच्याबद्दल थोडं बॅकग्राऊंड.
महत्त्वाचा फरक आधी आपण महत्त्वाचा फरक बघू, जे की कायम कन्फ्यूज होतो. ठीक आहे. 23 मार्च आणि 30 जानेवारी. स्पर्धा परीक्षेत अनेकदा विद्यार्थ्यांना या 2 तारखेमधून गोंधळ होतो. ठीक आहे. ही 2 तारीख काय आहेत आपण पाहूया. 30 जानेवारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी, हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो आणि 23 मार्च भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा बलिदान दिन, यालाही शहीद दिवस म्हटले जाते. लक्षात असू द्या, यालाही शहीद दिवस म्हटले जाते. तो आहे 23 मार्च. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा बलिदानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तो 23 मार्च आहे आणि महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी, हुतात्मा दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर तो आहे 30 जानेवारी. एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचा मुद्दा पाहिला तर प्रवासी भारतीय दिन 9 जानेवारी गांधीजींच्या आगमनाचा प्रित्यर्थ केला जातो. याच दिवशी गांधीजी 9 जानेवारी 1915 ला साऊथ आफ्रिकेमधून इंडियामध्ये आले होते. त्याच्यामुळे हा दिन दरवर्षी प्रवासी भारतीय दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची थीम काय आहे तुम्ही बघून कमेंट बॉक्समध्ये टाकताल. 9 जानेवारीची. अहिंसा दिन हा 2 ऑक्टोबर गांधीजींची जयंती म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर साजरा केला जातो. हां, ठीक आहे. 2 ऑक्टोबर. गांधीजींचे राजकीय गुरु गोपाल कृष्ण गोखले हे होते. कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले, राजकीय गुरु. पुढचा प्रश्न. प्लॅटफॉर्म आधारित गिग वर्कर्स कल्याण आणि विकास मंडळ. प्लॅटफॉर्म आधारित गिग वर्कर्स कल्याण आणि विकास मंडळ स्थापन करणारे भारतापैकी कोणते राज्य आहे? म्हणजे हे जे प्लॅटफॉर्म आधारित गिग वर्कर्स कल्याण आणि विकास मंडळ स्थापना करणारे भारतातील राज्य कोणते आहेत? तर आहे कर्नाटक. लक्षात असू द्या. Zomato, Swiggy, Uber यासारख्या ॲप्सवर काम करणाऱ्या Zomato, Swiggy, Uber यासारख्या ॲप्सवर काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी कर्नाटकाने 2025 चा कायदा अंमलात आणला आहे. एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचे मुद्दे बघून, की पहिला कायदा हा राजस्थानने गिग वर्कर्ससाठी गिग वर्कचा कायदा करण्यात पहिलं राज्य होते. त्यानंतर कर्नाटक. पहिले राजस्थान होते, दुसरे कर्नाटक आहे. लक्षात असू द्या. अधिक व्याप्ती स्वरूपात याची अंमलबजावणी केली आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार, नीती आयोगाच्या अंदाजानुसार 2029-30 पर्यंत भारतातील गिग कामगारांची संख्या 2.35 कोटीपर्यंत जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आर्थिक पाहणी अहवाल. नुकताच आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. बहुतेक आज आज नाही 2 दिवसांनी काहीतरी आज किंवा सॉरी उद्यामध्ये आपलं बजेट पण डिक्लेअर होईल. पण त्याच्या आधी आर्थिक पाहणी होत असते. याच्यानुसार आर्थिक वर्ष 2027 साठी भारताचा अंदाजे जी-डी-पी विकास दर किती वर्तवण्यात आला आहे? आर्थिक पाहणी अहवालानुसार. ठीक आहे. आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे हे सर्व्हे असते. आर्थिक सर्व्हे असतो. त्यालाच आर्थिक पाहणी अहवाल म्हणतात. हे एक ठीक आहे. याच्याबद्दल आपण पुढे माहिती घेऊ. मी दिलेलं आहे तुम्हाला. तर हा आहे 6.8 to 7.2%. ठीक आहे. हा अहवाल मुख्य आर्थिक सल्लागारांनी तयार केलेला असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. निर्मला सीतारामन हे 9वे अर्थसंकल्प जाहीर करणाऱ्या झाल्या आहेत. याच्या आधी एवढे जाहीर करणारे कोणीच नाहीयेत. तर ते सध्या लक्षात असू द्या. 9 वेळेस त्यांनी अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे. भारत सलग 4थ्या वर्षी वेगाने वाढणारी अर्थसंकल्पना ठरली आहे. आर्थिक पाहणी अहवाल काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले तर हा अहवाल मुख्य आर्थिक सल्लागार, चीफ इकॉनॉमिक्स ॲडवायझर हे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला जातो आणि ते सध्या आहेत डॉक्टर व्ही. अनंत नागेश्वरम. कोण आहेत आपले सध्या मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही. अनंत नागेश्वरम हे या पदावर आहेत. बजेट सादर करण्याच्या 1 दिवस आधी हा अहवाल संसदेत मांडला जातो. बजेट सादर करण्याच्या 1 दिवस आधी. ठीक आहे. पहिला आर्थिक पाहणी अहवाल 1950-51 मध्ये सादर करण्यात आला होता. 1964 पर्यंत तो बजेटसोबतच सादर केला जात असे. त्यानंतर तो वेगळा करण्यात आला आहे. बघा पहिला कधी करण्यात आला होता सादर 1950-51 मध्ये आणि 2000 1964 पर्यंत तो बजेटसोबतच सादर केला जात होता. पण त्याच्यानंतर ते वेगळा करण्यात आला आहे. एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचे मुद्दे पाहिले तर
इयर 2027 जीडीपी अंदाज 6.8% टू 7.2% एवढा केला आहे. 2026चा 4.4 राजकोषीय तूट बघितली तर ही 4.4% आहे. कोणाद्वारे सादर केला जातो? तो मुख्य आर्थिक सल्लागार. ठीक आहे. मुख्य आर्थिक सल्लागार यांचं नाव लक्षात राहू द्या. डॉक्टर आनंद नागेश्वरन. ठीक आहे. पुढचा प्रश्न 4B चळवळ जी सध्या जगभरात चर्चेत आहे, तिचा मूळ उगम कोणत्या देशात आहे? कोणत्या देशातला आहे? 4B चळवळ. ठीक आहे. तर याचं आन्सर आहे दक्षिण कोरिया. 4B चळवळ याच्याबद्दल माहिती घेऊ आपण. ही एक स्त्रीवादी चळवळ आहे, ज्यात लग्न, मुले, डेटिंग आणि पुरुषांशी शरीर संबंध या 4 गोष्टींना नकार दिला आहे. 4 गोष्टींना नकार देण्यात. बी म्हणजे इथं बी जे दिलेलं आहे ना, कोरियन भाषेत बी म्हणजे नकार नाही असं म्हणलं जातं, म्हणून ते बी दिलेलं आहे. तर एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचं चळवळीचे नाव जे आहे ते 4B मूव्हमेंट आहे. मूळ देश दक्षिण कोरिया आहे. कशा संबंधात आहे तर ते स्त्रीवादी चळवळ आहे. पितृसत्ता पद्धतीचा निषेध करण्याच्या संदर्भात आहे. पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाने 28 जानेवारी 2026 रोजी सुरू केलेल्या संपूर्णतः अभियान 2.0 चा मुख्य कालावधी काय आहे? ठीक आहे. कोणी चालू केलेला आहे? नीती आयोग. तेव्हा 28 जानेवारी 2026 रोजी संपूर्णतः अभियान 2.0 म्हणजे याच्या आधी एक होता, आता हे दुसरं आहे. याचा मुख्य कालावधी किती आहे? तर याचा कालावधी आहे 3 महिन्याचा. त्याबद्दल थोडी माहिती घेऊ आपण. हे अभियान 28 जानेवारी ते 14 एप्रिल म्हणजे आंबेडकर जयंतीपर्यंत होईल. यात 112 आकांक्षी जिल्हे आहेत. 513 ब्लॉक्समध्ये 100% सरकारी सेवा पोहोचण्याचे उद्दिष्ट आहेत याचे. साठी महत्त्वाचे पॉइंट पाहिले तर या अभियानाचे नाव संपूर्णतः अभियान आहे. हे 2024च्या पहिल्या टप्प्याच्या यशानंतर सुरू करण्यात आलं आहे. कोणाद्वारे केलं जातं? ते नीती आयोगद्वारे केलं जातं. सध्या नीती आयोगचे जे सीईओ आहेत ते व्ही.आर. सुब्रमण्यम हे आहेत. लक्षात असू द्या. कोण आहेत? व्ही.आर. सुब्रमण्यम यांच्या हस्ते होतो. आणि महत्त्वाच्या तारखा बघितल्या तर 28 जानेवारी ते 14 एप्रिल लक्षात असू द्या 3 महिन्यासाठी कालावधी आहे. आकांक्षी जिल्हा कार्यक्रम जानेवारी 18 मध्ये सुरू झाला होता आणि आकांक्षी ब्लॉक कार्यक्रम हा जानेवारी 2023 मध्ये सुरू झाला आहे. 2000 आकांक्षी जिल्हा कार्यक्रम पाहिलं तर 2018 आणि आकांक्षी ब्लॉक म्हणलं तर 23. ब्लॉक उशिरा सुरू झाले, जिल्हा आधी सुरू झाला. एवढ्यावरून आपल्याला अंदाज लावतो. थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.